Hello, everybody. I think all of you are very fine and enjoying the mango juice. Am I right? Enjoy mango juice, but at the same time, take care of your study. During the last 4 or 5 videos, we completed two main tenses. That is number 1 present tense, number 2 past tense. And I had told you that I would teach you future tense separately. There are certain reasons for this. याला काही विशिष्ट कारण आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं भविष्यकाळ मी तुम्हाला स्वतंत्र शिकवेल. याचं एकमेव कारण असं आहे, द ओनली रिझन बिहाइंड दिस इज दॅट देर इज अन आयडिया कीपिंग इन माइंड certain characteristics of future tense. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. अजून घटना घडायच्या आहेत, मग ती 5 मिनिटानंतर घडेल, 2 दिवसानंतर घडेल, आठवड्यानंतर घडेल, महिन्यांनी घडेल, 10 वर्षांनी घडेल. घटना अद्याप घडायची आहे म्हणून तर आपण याला भविष्य म्हणतो. आता मी हा काळ सेपरेटपणे का शिकून राहिलो ते तुम्हाला सांगतो. आज प्रत्येक विद्यार्थ्याने तुमच्यापैकी भविष्य हा शब्द उच्चारल्याबरोबर, फ्युचर टेन्स हा शब्द उच्चारल्याबरोबर त्याच्या डोळ्यासमोर शाल आणि विल प्रथम आलंच पाहिजे. आय टोल्ड यू शाल अँड विल आर ऑल्सो ऑक्झिलियरीज, हेल्पिंग वर्ब्स. मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय तुमच्या माहितीसाठी. तुमच्यापैकी काही जणांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे की सर एका व्हिडिओमध्ये एकच काळ संपवतात. तसं नाही आहे. तुमचं काम इतर ग्रामरचं फार सोपं झालेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तेव्हा भविष्य हा शब्द उच्चारल्याबरोबर व्हेन यू अटर द वर्ड फ्युचर, इमिजिएटली two words must come before your eyes, and those two words are shall and will. shall and will प्रथम, बाकीच्या गोष्टी नंतर. मग ते बाकीचे काळ आपण पाहू. 2 गोष्टी सांगितल्या. उद्या घटना घडायची आहे, अजून घडलेली नाही, तिच्यासाठी भविष्यकाळ वापरतात. त्यातलं एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं. प्रथम शाल आणि विल तोंडात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही नंबर 3 टाका मधोमधल्या फ्युचर टेन्स. राईट डाऊन द नेम ऑफ दिस टेन्स, फ्युचर टेन्स. FUTURE. ज्याला माहीत नाही त्याने कंसात लिहायचं भविष्यकाळ. अद्याप काही मुलांना कल्पना नसेल याची, त्याने लिहून टाका भविष्यकाळ. आता मार्जिनमध्ये नंबर 1 लिहून प्रथम ज्या क्रमाने आपण गेलो 5-6 दिवस त्याच क्रमाने जायचं. पहिला आकडा सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स, साधा भविष्यकाळ, कंसात लिहून टाका. खालच्या लाईनमध्ये त्याचा फॉर्म्युला घ्या. शॅल ऑब्लिक विल, शॅल ऑब्लिक विल प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब. फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब. पुन्हा सांगतो, फर्स्ट फॉर्मचं अनेक त्याला रूट वर्ब म्हणतात. तुम्ही मराठीमध्ये मूळ क्रियापद म्हणता, त्याला आपण फर्स्ट फॉर्म म्हणतो. फर्स्ट फॉर्म म्हणणं हे फार सोपं आहे. आता आपण त्याची उदाहरणं पाहू. लेट अस नाव सी द एक्झाम्पल्स ऑफ सिंपल फ्युचर टेन्स. बट रिमेंबर द फॉर्म्युला वेल. आय रिपीट इट. shall oblique will plus first form of the verb. Example number 1, take down. I shall oblique will visit Mahabaleshwar. I shall oblique will visit Mahabaleshwar next week. Next week. भाषांतर सांगत चालतो म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. पुढच्या आठवड्यात मी महाबळेश्वरला भेट देणार आहे. आता ऑब्लिक का केलं मी?
कदाचित एखादा आपल्या वाक्याला एखादी व्यक्ती ऑब्जेक्शन घेऊ शकते, परंतु मी क्लिअर करतो, ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही. आयच्या पुढे जनरली भविष्य काळात शाल वापरतात, परंतु विल वापरलं तरी काही फरक पडत नाही. तुम्हाला हे माहिती आहे, नवीला मी खूप दमाने सांगितलं. मग आय शॅल व्हिजिट महाबळेश्वर म्हणणं काय नाही, विल व्हिजिट महाबळेश्वर म्हणणं काय, जवळजवळ काळाच्या दृष्टीनं बरोबर आहे. परंतु एखाद्याने जर विचारलं की सर पहिल्या वाक्यात आणि दुसऱ्या वाक्यात मग फरक काय आहे, तर दुसरं वाक्य हे वेगळं आहे. वेन यू से आय विल व्हिजिट महाबळेश्वर नेक्स्ट वीक, इट मीन्स यू विल डेफिनेटली व्हिजिट महाबळेश्वर. अँड इन शाल यू कांट टेल, यू आर नॉट शुअर. म्हणून दुसऱ्या वाक्यात विल हे आयच्या पुढे विल जरी आलं तिथे मोडल आहे, बिकॉज इट शोज सर्टन्टी. आता हा भाग थोडासा वेगळा आहे, तो मी तुम्हाला नंतर शिकवील. वेअर विल यू अंडरलाईन, विच टू वर्ड्स, शॅल विल अँड व्हिजिट. एक्झाम्पल नंबर 2, टेक डाऊन. माय अंकल विल अटेंड, my uncle will attend my sister's wedding. My uncle will attend my sister's wedding on 1st June. On 1st June. Now you see, the subject of this sentence is my uncle. या वाक्याचा कर्ता my uncle आहे. तृतीय पुरुष एकवचन आहे. असं कोणतंही एकवचन असलं किंवा ही असलं किंवा सी असलं किंवा इट असलं, एकच डॉक्टर असला, एकच टीचर असला, एकच झाड, एकच प्राणी, त्याच्या पुढे विलच घ्यावं लागतं. ह्या साध्या साध्या गोष्टी 7वी 8वीला ज्याने लक्षात घेतल्या ना त्याला प्रॉब्लेम येणार नाही. आय रिपीट द सेंटेन्स अगेन. माय अंकल विल अटेंड माय सिस्टर्स वेडिंग ऑन 1st June. अंडरलाईन विल अँड अटेंड. अर्थ सांगतो, माझे काका 1 जूनला माझ्या बहिणीच्या लग्नाला हजर राहतील. विल अटेंड व्हायचंय. इट इज ॲट टू हॅपन. इट इज ॲट टू हॅपन. अजून ते घडायचं. एक्झाम्पल नंबर 3, टेक डाऊन. वी शॅल, वी शॅल ऑब्लिक विल ट्राय टू फिनिश आवर वर्क. वी शॅल ऑब्लिक विल ट्राय टू फिनिश आवर वर्क. बघा, जसं फर्स्ट एक्झाम्पल होतं तसंच हे एक्झाम्पल आहे. मी 2 का दिले? जनरली वी इज फॉलोड बाय शॅल, आय इज ऑल्सो फॉलोड बाय शॅल, बट हिअर आय यूज्ड बोथ शॅल अँड विल. मागासारखंच होणार. परत सांगतो, काळाच्या दृष्टीनं जर विचार केला, if you are thinking as far as the tense is concerned, both the words are correct. Shall is also correct, will is also correct, but the slight difference is that when you say we shall try, आम्ही प्रयत्न करू, you do not guarantee here. When you say we shall try, you do not guarantee, but when you say we will try, there is a guarantee. But in this sentence will is a modal verb. हे modal काय भानगड आहे मी तुम्हाला स्वतंत्र शिकवील. अंडरलाईन द वर्ड shall, will and try. एक्झाम्पल नंबर 4, टेक डाऊन. द पीपल विल हेल्प द पुलिस. द पीपल विल हेल्प द पुलिस टू फाइंड आउट द क्रिमिनल. पुलिस टू फाइंड आउट द क्रिमिनल. आता इथं फक्त विलच आहे, आपण शाल वापरू शकत नाही. वी कांट यूज शाल इन फ्युचर टेन्स आफ्टर पीपल. इथं विलच पाहिजे, बिकॉज द सब्जेक्ट ऑफ दिस सेंटेन्स पीपल इज प्ल्युरल. इट इज ऑलवेज फॉलोड बाय विल. विल इज करेक्ट. आता मी अर्थ सांगतो. लोक पोलिसांना गुन्हेगाराला शोधायला मदत करतील. मदत करतील, अजून करायची. अंडरलाईन द वर्ड विल अँड हेल्प. एक्झाम्पल नंबर 5, यू विल कम टू माय हाऊस. यू विल कम टू माय हाऊस इन द इव्हिनिंग. इन द इव्हिनिंग साधा अर्थ आहे, तू संध्याकाळी माझ्या घरी येशील.
किंवा वडीलधारी मंडळी असेल तर तुम्ही संध्याकाळी माझ्या घरी या. साधं उदाहरण घेतलं मी, परंतु इथे एक पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. आता यूच्या पुढे विल येतं, दुसरं येऊ शकत नाही काळाचा विचार केला तर. मग दिस इज करेक्ट, यू विल कम टू माय हाऊस, बरोबर. पण एखादा आर्मी ऑफिसर जर एखाद्या सैनिकाला म्हणाला, खालच्याला सबऑर्डिनेटला, यू शॅल फॉलो माय ऑर्डर, जरा नीट ऐका मी काय सांगून राहिलो. एखादा अधिकारी वरिष्ठ खालच्याला म्हणला यू शॅल फॉलो माय ऑर्डर, काळाच्या दृष्टीनं तुम्हाला हे बरोबर वाटणार नाही, पण मॉडलच्या दृष्टीनं बरोबर आहे आणि काळ पण बरोबर आहे. त्या अधिकाऱ्याला असं म्हणायचं आहे, तुला माझी आज्ञा पाळावीच लागेल, ब्रेक करता येणार नाही. ही कांट डिसओबे, तो आज्ञाभंग करू शकत नाही. ते मिलिटरीमध्ये असंच आहे, वरिष्ठ असंच बोलतात. नेक्स्ट एक्झाम्पल, टेक डाऊन नंबर 6. सी ऑब्लिक ही विल परचेस a new laptop, LAPTOP, full stop. Now see, मी एकाच वाक्यात दोन्ही बसवले. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तृतीय पुरुष, तो, ती, तो डॉक्टर, ती शिक्षिका, म्हणून एकाच वाक्यात दोन्ही बसवलं. स्वतंत्र उदाहरण घेण्याची गरज नाही. मग अर्थ काय होतो, तो किंवा ती नवीन लॅपटॉप खरेदी करेल. अजून व्हायचं आहे, अंडरलाईन विल परचेस. एक्झाम्पल नंबर 7. They will arrive, ARRIVE, here, tomorrow. They will arrive here tomorrow. त्यांचं उद्या येथे आगमन होईल. त्यांचं इथे आगमन होईल. ते उद्या येणार आहेत, अजून घडलेलं नाही, घडायचं आहे. अंडरलाईन द वर्ड्स विल अराईव्ह. एक्झाम्पल नंबर 8. What will you do on Monday evening? What will you do on Monday evening? Question mark. All of you know, when I say question mark at the end of the sentence, all of you should understand this is an interrogative sentence. आता अर्थ सांगू शकता का तुम्ही? खरं म्हणजे सांगता यायला पाहिजे, सोमवारी संध्याकाळी तू काय करशील? आणि वयस्कर मंडळीशी बोलायचं असेल तर सोमवारी संध्याकाळी तुम्ही काय कराल? अंडरलाईन द वर्ड्स विल अँड डू. Example number 9. Will you take, WILL, will you take these papers to Manoj? Papers to Manoj, TO2, MANOJ, full stop. Sorry, question mark, because there is a question in this sentence, so there must be question mark at the end of the sentence. Check once again. Will you take these papers to Manoj? तुम्ही हे कागद मनोजकडे घेऊन जाल का? या वाक्यामध्ये टेकचा अर्थ घेऊन जाणे असा आहे. टेक, अंडरलाईन 2 words will and take. Example number 10 and the last one. It will certainly help me. अर्थ सांगतो, त्याची मला निश्चित मदत होणार आहे, अजून घडायचं आहे. अंडरलाईन 2 words will and help. पहा, these are the 10 examples from simple future tense. आता पुढच्या 1-2 पिरियडमध्ये आपलं हे संपेल टेन्सेस, की मी लगेच राहिलेला एक धडा फर्स्ट युनिटमधला सुरू करणार आहे. तो थोडासा अवघड आहे, पण आपण थोडं दमाने गेल्यावर मला वाटतं तुम्हाला जमेल, काही अडचण नाही. लेट मी स्टॉप हिअर.